कल्पना करा, तुम्ही इंस्टाग्राम फक्त 5 मिनिटासाठी उघडता आणि अचानक 1 तास गायब होतो. तुम्ही स्क्रोल थांबवायचा प्रयत्न करता, पण हात आपोआप रील्सवर जातो. हे फक्त तुमच्यासोबत नाही, जगभरात अनेक लोकांसोबत होते. पण प्रश्न हा आहे, इंस्टाग्राम फक्त ॲप आहे की तुमचा मेंदूला कंट्रोल करणारी मशीन? चला तर मित्रांनो, इंस्टाग्राम तुमच्या मेंदूला कसं कंट्रोल करता ते बघूया. इंस्टाग्राम आणि रील्स अशी डिझाईन केली जाते की तुम्ही जास्तीत जास्त वेळ ॲपवर राहावं. प्रत्येक स्वॅपनुसार तुमच्या ब्रेनमध्ये डोपामाइन रिलीज होतो. डोपामाइन म्हणजे फील गुड केमिकल. जेव्हा तुम्हाला फनी रील, शॉकिंग व्हिडिओ किंवा इंटरेस्टिंग कंटेंट दिसतो, तुमचा मेंदू खुश होतो आणि मग ब्रेन तुम्हाला पुन्हा पुन्हा स्क्रोल करायला भाग पडतो. म्हणूनच तुम्ही म्हणता, फक्त 5 मिनिटं रील्स बघतो आणि 2 तास निघून जातात. पण खरी डेंजरस गोष्ट आत्ता सुरू होते. इंस्टाग्रामला तुमच्याबद्दल खूप काही माहिती असतं. तुम्ही कोणता रील जास्त वेळ पाहिला, कोणता लाईक केला, कोणत्या व्हिडिओवर थांबलात, सगळं ट्रॅक केलं जातं. आणि मग अल्गोरिदम तुम्हाला एक्झॅक्टली तसंच कॉन्टेंट दाखवत राहतं. जर तुम्ही सॅड व्हिडिओ पाहत असाल तर अजून सॅड व्हिडिओ येतील. जर फनी रील्स पाहत असाल तर नॉनस्टॉप फनी रील्स येतील. म्हणजे ॲप तुमच्या मेंदूला समजून घेते आणि तुम्हाला ॲप सोडूच देत नाही. आता याचा इफेक्ट काय होतो? लोकांची एकाग्रता कमी होत चालली. पूर्वी लोक 10 मिनिटाचा व्हिडिओ बघायचे, आता 10 सेकंदात स्किप करतात. काही स्टडीजनुसार सोशल मीडिया वापरामुळे स्ट्रेस वाढतो, झोप खराब होते, एकाग्रता कमी होते आणि सर्वात डेंजरस गोष्ट म्हणजे लोक रिअल लाईफपेक्षा मोबाईलमध्ये जास्त जगायला लागले आहेत. पण थांबा, इंस्टाग्राम पूर्णपणे वाईट नाही आहे. त्याच ॲपवरून लोक पैसे कमवत आहेत, बिझनेस ग्रो करत आहेत आणि फेमस सुद्धा होत आहेत. फरक फक्त एवढाच आहे, काही लोक इंस्टाग्राम वापरतात आणि काही लोकांना इंस्टाग्राम वापरतंय. तर आता मला कमेंट करून सांगा, तुम्ही दिवसाला किती वेळ इंस्टाग्राम वापरता? आणि अशाच शॉकिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.